मित्रहो, दिल्लीत स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्याध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा दाखला देत राज ठाकरे यांचा आमच्या पक्षाशी काय संबंध, आमच्या पक्षात काय करायचं हे आम्ही ठरवणार असं प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या 4 दशक राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात घालवलेल्या नेत्याला बोलावं लागतं। मैं कहूंगा कि हम सब लोगों को बहुत ध्यान से मिलकर काम करना है। कोई भी मीडिया के रिपोर्ट से कोई आप लोगों को कोई डिस्टर्ब होने की जरूरत नहीं है, क्योंकि बहुत सारे लोग अपनी अपनी बातों को अलग अलग तरीके से, हर आदमी अपनी जिस तरह से बात को रखना चाहता है, राजनीतिक भूमिका रखना चाहता है, वैसा चलता है। लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक है। इतका राज ठाकरे यांच्या विधानामध्ये दम होता। खरं तर राज ठाकरे जे काही बोलतात त्यामध्ये नक्की दम असतो, पण ते फक्त बोलतात, त्यांचे लोक निवडून येत नाहीत असा एक सूर आपण सगळेच लोक काढत असतो, सर्वसामान्यही काढत असतात आणि राजकीय जाणकारही काढत असतात। राज ठाकरेंनी एक गोष्ट छेडली होती प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात। खरं तर त्यांनी पटेलांचं नाव घेतलं नव्हतं किंवा असं काही त्यांनी थेट टीका केली नव्हती। ते असं म्हणाले होते की रांगड्या मातीतल्या मराठी नेत्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या पक्षाचा नेता हा मराठी नसेल हे कोणाला पटेल। तर या जर काही गोष्टींचा आपण विचार केला तर राज ठाकरे यांनी केलेला हा घाव प्रफुल्ल पटेलांच्या वर्मी लागलेला आहे। आता प्रफुल्ल पटेलांच्या वर्मी घाव घालणारे राज ठाकरे हे स्वतः मात्र घायाळ झालेले आणि त्यांचं घायाळ होणं हे आता किती वेळासाठी कायम राहणार आहे की त्यांना जो घाव बसलेला आहे शिवसेना आणि मनसेच्या युतीनंतरचा, त्या घावावर आता नेमका कोणता इलाज केला जाणार आहे। या इलाजासाठीच राज ठाकरेंनी वांद्र्याच्या MIG क्लब मधलं सभागृह गाठलं होतं आणि सोमवारी या बैठकीत काय झालंय, राज ठाकरे यांना कोणी कसं किती गंडवलंय मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्र हो, निष्पक्ष, पारदर्शी, निर्भीडपणे काम करणं हे आपलं एक सूत्र आहे आणि या सूत्रानुसारच आपण जे काही मुद्दे छेडतोय त्या प्रत्येक मुद्द्यावर महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि राजकीय नेत्यांकडून क्रिया प्रतिक्रिया उमटत असतात। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यालाही काही एक प्रतिक्रिया नोंदवावी लागेल किंवा द्यावी लागेल असं आपल्याला वाटू शकतं। असं वाटल्यानंतर या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा। मित्रहो, सोमवारी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची बैठक बोलावली होती। ही बैठक होणार कधी होती? ही बैठक होणार होती 28 जानेवारीला। मित्रहो, सगळ्यात आधी मी आपली दिलगिरी व्यक्त करणार आहे ती एवढ्यासाठीच, कालचा जो माझा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी चुकून अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा 28 जून असं चुकून बोललो होतो। ती तारीख 28 जानेवारी आहे। आपल्या अनेक प्रेक्षकांनी, अनेक हितचिंतकांनी याबाबत कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या। आपण माझ्यावर आणि माझ्या व्हिडिओवर, एकूणच टाइम महाराष्ट्रावर किती प्रेम करता आणि किती जागरूकपणे हा व्हिडिओ पाहत असता याचं हे द्योतक आहे। अगदी जांबिया मधल्या एका प्रेक्षकाने, मराठी प्रेक्षकाने याबद्दलची आपली प्रतिक्रिया नोंदवल्याचं मी तिथे पाहिलेलं आहे। या सगळ्या गोष्टी होत असताना सोमवारी जी बैठक बोलवली होती ही बैठक 28 जानेवारीला होणार होती। अजितदादांचं विमान पडलं त्यामुळे ती बैठक पुढे ढकलण्यात आली। ती काल झाली, म्हणजे 2 फेब्रुवारीला झाली। आता या बैठकीला मुंबईमध्ये ज्या 52 जागा मनसेने लढवल्या होत्या त्या 52 जागांवरचे उमेदवार म्हणजे विजयी आणि पराभूत उमेदवार, त्याचप्रमाणे तिथले विभाग अध्यक्ष, त्याचप्रमाणे तिथले शाखा अध्यक्ष यांना बोलवण्यात आलं होतं आणि मुंबईचे जे शहर अध्यक्ष आहेत, उपशहर अध्यक्ष आहेत यांना सुद्धा बोलवण्यात आलं होतं।
आणि या सगळ्या लोकांच्या समोर राज ठाकरे यांनी आपल्या पराभवाची कारणमीमांसा तपासून पाहिली, मंथन केलं. ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दल मनसे प्रमुखांचं कौतुक करायला हवं. कारण अशा गोष्टी जर घडल्या, बघा जय पराजय हा प्रत्येक माणसाच्या वाट्याला येतो, पण आपण जिंकलो का त्याचीही कारणं शोधावी लागतात आणि आपण हरलो का याचीही कारणं शोधावी लागतात. आता आपण हरलो का याची कारणं ही काल राज ठाकरे यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. खरं तर राज ठाकरे यांच्या समोर बोलण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते, किंबहुना ते दुसऱ्यांचं ऐकून घेत नाहीत अशी त्यांच्या टीकाकारांची राज ठाकरे यांच्यावर टीका असते. पण कालच्या बैठकीमध्ये जवळपास 30 ते 31 जणांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत आणि प्रत्येकाला साधारण 1 ते 1.5 मिनिटांचा वेळ मिळाला होता. सर्वाधिक वेळ वाट्याला आला होता तो मनसेचे जे नेते आहेत संदीप देशपांडे त्यांच्या वाट्याला आला होता. त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते संदीप देशपांडेंनी त्यांना साजेसे असतील, त्यांच्या नेतृत्वाला साजेसे असतील ते मांडले. पण या संपूर्ण बैठकीमध्ये जे काही घडलं ते काहीसं धक्कादायक आहे असं मला वाटतं, कारण मी मनसेतल्या अनेक लोकांशी या संदर्भात बोललेलो आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली. ही युती होणं सगळ्या मराठी कुटुंबांना, मराठी मनांना, मराठी माणसांना सगळ्यांना मोहरून टाकणारी गोष्ट होती. चला आपण त्याचं स्वागत करूया, केलं. पण राज ठाकरे यांच्या पदरात काही पडणार नाही हे कोण सांगत होतं मित्र हो? मी नॅरेटिव्ह फिट करत नाहीये, पण मी सतत सांगतोय की उद्धव ठाकरे यांच्या कोर टीम मधल्या 2 नेत्यांनी राज ठाकरे यांना मिळणाऱ्या जागा सांगितल्या होत्या. हे दोघेही त्यांचे चाणक्य आहेत. एकाने 3 सांगितल्या होत्या आणि एकाने 5 सांगितल्या होत्या. हे दोन्ही नेते रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत आणि यांच्या बरोबरीने मी माझं मत नोंदवलं होतं ते 5 जागांचं होतं. राज ठाकरे यांचं अभिनंदन करायला हवं, कारण त्यांना 6 जागा मिळाल्या. आता हा विजयाचा षटकार त्यांनी मारला. आता या सगळ्या गोष्टीनंतर राज ठाकरे यांना कोणत्या जागा घ्यायच्या होत्या याच्याबद्दल एक चौघांची समिती होती. आता हे चौघं कोण होते? तर हे चौघं होते मुंबईचा शहर अध्यक्ष, मुंबईचा उपशहर अध्यक्ष, अशी ही चौघांची एक टीम होती. त्यामध्ये कोण होतं तर कुणाल माइंडकर, यशवंत किल्लेदार, त्याच्याप्रमाणे योगेश सावंत भांडुपचे आणि संदीप देशपांडे, या चौघांनी एक साधारण 92 लोकांची यादी दिली होती राज ठाकरेंकडे, की ही त्यांनी जे लोक तह करतायत किंवा जे लोक वाटाघाटी करतायत त्यांच्याकडे देण्यासाठी. आता याच्यामध्ये जी काही मंडळी होती या विशेषतः वाटाघाटीच्या याच्यामध्ये, ती होती साधारण एक डबल बेंच होतं ते, असं आपण समजूया. द्विसदस्यीय आयोग होता तो, म्हणजे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंचा. त्यामध्ये आणखी इतर लोक होते, अनिल शिदोरे होते, शिरीष सावंत होते, पण ते ठीक आहे, ते मागच्या सीटवर होते. फ्रंट सीटवर हे 2 जण होते. आता या ज्या 92 जागांची जी यादी देण्यात आली होती, या 92 जागा आपण जर लढवल्या तर आपला स्ट्राईक रेट चांगला असेल, आपल्याला यश चांगलं मिळेल असं या 4 जणांच्या समितीला वाटत होतं. मित्र हो, आता इथे मी आणखी एक तुम्हाला धक्कादायक गोष्ट सांगणार आहे. ती काय आहे ते पण आपण समजून घ्या. 2017 मध्ये 52 जागा अशा होत्या की ज्या 1 पासून ते 1500 इतक्या फरकाने मनसेच्या पडलेल्या होत्या. आता या ज्या 52 जागा होत्या, या 52 जागांवर जर मेहनत घेतली, शिवसेनेची यंत्रणा मिळाली, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जर काही ॲम्बियन्स आणि क्लाउड मिळाला, तर काय होऊ शकतं? तर त्या 52 पैकी ज्या जागा दुसऱ्या क्रमांकावर होत्या त्या नक्कीच पहिल्या क्रमांकावर आल्या असत्या. पण मी तुम्हाला धक्कादायक आणि जे काही अचंबित करणार आहे ते सांगणार आहे. ते काय आहे? या 2017 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती असलेल्या किंवा मनसेला जिंकवू शकतील अशा जागा शिवसेनेच्या चाणक्यांनी मिळू दिल्या नाही आणि मनसेच्या चाणक्यांनी या गोष्टींवर होला हो केलं. आता या ज्या 92 जागा आता या चौघांनी ज्या सांगितल्या होत्या की राजसाहेब आपण या 92 जागा आपल्याला मिळायला हव्यात, तर या 92 जागा मिळालेल्या जागांमध्ये नवत्या, म्हणजे आत्ता ज्या 52-53 जागा लढवल्या मित्र हो, त्यामध्ये या 92 जागांचा समावेश नव्हता आणि त्यामुळे ही सगळी गोष्ट घडली. आता हा झाला जागांच्या वाटपाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, आपण युती का करतो? तर युती करतो जिथे दुसऱ्या क्रमांकाच्या जागा असतात त्या पहिल्या क्रमांकाच्या व्हाव्यात.
मतांमध्ये आणि मताधिक्यांमध्ये फरक पडावा आणि आपण जो मित्र निवडतो त्या मित्राची जी काही यंत्रणा असते त्या यंत्रणेचा आपल्याला फायदा व्हावा. पण इथे कुठेही शिवसेनेचा फार मोठा फायदा मनसेला झाला नाही. उदाहरण एकच देतो मी की जेणेकरून आपल्याला ते समजू शकेल. जवळपास 146 ते 147 म्हणून मी मोगमपणे 150 म्हणतो. 150 मतांनी एक सीट गेली. ती कोणती? मनसेची सत्यवान दळवी. आता सत्यवान दळवींनी याच्या आधी अनेक निवडणुका लढवल्या. ते निवडणुका लढतात आणि पडतात, हेच त्यांच्या नशिबी होतं. आताही ते पडले, पण आता पडले ते लढून पडले, लढवय्यासारखे पडले. आणि आता त्यांचा घात कोणी केला? त्यांचा घात मुलुंड पूर्वेच्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्यातही 3 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मी ग्राउंड रिपोर्टिंग करणारा जर्नलिस्ट असल्यामुळे किंवा पत्रकार असल्यामुळे हे मी आपल्याला सांगू शकतो. एक एक माणूस आणि त्याने केलेली चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट ही मी नोंदवून घेत असतो, कारण तितकं माझं नेटवर्क खाली बरं असतं. अनेक पत्रकारांमध्ये ते माझं बरं आहे. ही एक माझ्यासाठी कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर त्या सगळ्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतोय, 3 लोकांनी शिवसेनेच्या मुलुंड ईस्टची एक जागा मनसेची घालवली आणि त्यामुळे शिवसेनेला इथे एकही गोष्ट करता आलेली नाही. गेली अनेक वर्ष 6च्या 6 जागा भाजपच्या असतात, पण इथे काहीच करता आलेलं नाही. याला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. आता मी आपल्याला काही उदाहरणं सांगणार आहे की ज्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकेल की मी काय म्हणतोय. सत्यवान दळवी हे तर मी उदाहरण तुम्हाला दिलं. विश्वजित ढोलम 119 मधून तो 2ऱ्या क्रमांकावर गेला. हा सुद्धा एक खूप गुणी आणि चांगला उमेदवार होता. अत्यंत राजनिष्ठ असलेला असा हा राज ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. त्याच्यानंतर अनिशा माजगावकर, त्या तर इंडिपेंडेंट होत्या. त्यांनी अक्षरशः शिवसेनेच्या उमेदवारांचा धूर काढला होता आणि तिथून राजू निवडून आली. राजू तरुण आहे, तिला आता खूप मोठा प्रभाव पाडावा लागेल. पण अनिशा माजगावकरांनी मुंबईतली अपक्षांना मिळालेली सर्वाधिक मतं मिळवली, हे सुद्धा इथे नमूद करायला हवं. त्याच्यानंतर अरविंद गीते हे घाटकोपर मधले 127 क्रमांकाचा मतदारसंघ आहे त्यांचा. राहुल चव्हाण 160, ते इंडिपेंडेंट होते. त्यांना 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. हरिणाक्षी चिरात, मोहन चिरात हे खरं तर ते काही मराठी नाही आहेत, पण त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यांना 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. विश्वास मोरे यांच्या लेकीला मागाठाण्यामध्ये, त्यानंतर दिनेश साळवी यांना 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. सांगायचा मुद्दा हा आहे, किमान 10 ते 11 जागा अशा होत्या ज्या 2ऱ्या क्रमांकावर गेल्या. त्या नक्की 1ल्या क्रमांकावर येऊ शकल्या असत्या जर खाली मनसेच्या लोकांना शिवसेनेनं आधार दिला असता तर, पण तो काही दिला नाही. आता याच्यावरती राज ठाकरे यांचा तर्क सांगून मी आपला व्हिडिओ संपवणार आहे. राज ठाकरे असं म्हणाले की आपण दुसऱ्यांवर विसंबून राहण्यापेक्षा खाली आपली यंत्रणा करायला हवी आहे, किंवा ती तुम्ही करण्याची गरज होती. दुसऱ्यांना बोलण्यात काही मतलब नाहीये. मित्र हो, युती हा फंडाच असा आहे की त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्राने हात देणं, तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांनी हात देणं गरजेचं असतं. पण राज ठाकरे जर असं म्हणत असतील तर ते फक्त ही आपल्या भावाबरोबरची, चुलत भावाबरोबरची आणि मावस भावाबरोबरची युती कायम ठेवण्यासाठी फुंकर घालण्याचा प्रयत्न करतायत. पण मी आता आपल्याला सांगतो, काल राज ठाकरेंनी एक विधान केलेलं आहे. अर्थात आमच्या एका पत्रकार मैत्रिणींनी प्रश्न विचारला की सगळीकडे चर्चा आहे आणि भाजपवाले सांगतायत तुम्ही भाजप बरोबर गेलात. त्यावेळेला राज ठाकरेंची अशी प्रतिक्रिया होती की मी भाजप बरोबर गेलेलो नाही. बघा, राज ठाकरेंचं उत्तर बघा काय, मी भाजप बरोबर गेलेलो नाही. म्हणजे मी जाणार नाही असंही नाही आणि मी जाणार आहे असंही नाही. त्यांनी त्या क्षणाचीच फक्त गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्या युतीमध्ये जे काही चाललंय ती युती टिकायला हवी. मराठी भाषिक म्हणून, राज ठाकरे यांचा किंवा उद्धव ठाकरे यांचा हितचिंतक म्हणून, आणि एकूणच की सगळं भाजपला आंदण द्यायला नको म्हणून वाटणाऱ्या ग्रहस्थांपैकी किंवा वाटणाऱ्या लोकांपैकी एक प्रतिनिधी म्हणून या दोन्ही भावांची युती टिकायला हवी. पण जसं उद्धव ठाकरे यांच्या कोर टीम मधल्या चाणक्यांना राज ठाकरे यांच्या यशाची एकूणच मर्यादा माहिती आहे, तशी ही युती जर कायम राहिली तर राज ठाकरे आणि त्यांच्या बरोबर असलेले निष्ठावान मनसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक यांच्या यशाची मर्यादा सुद्धा आपण डोक्यात ठेवायला हवी. ती फक्त एकेरी आकड्यात राहू नये, तिने दुहेरी आकडा
मिळवावा किंवा गाठावा यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना व्यापक प्रयत्नांची गरज आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं राज ठाकरे यांच्या मनसेला गंडवलंय का? खाली जमिनीवरती मनसैनिकांना किंवा महाराष्ट्र सैनिकांना शिवसैनिकांनी मदत केली नाही का? दुसऱ्या क्रमांकाचे जे उमेदवार गेल्या वेळेला 52 संख्येने होते किंवा जे एका मर्यादित मतदारसंख्येत होते की जे जिंकू शकले असते, अशा 52 लोकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मनसेची कोंडी करण्यात आली का? आणि माझा शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे, राज आणि उद्धव यांची युती भविष्यात टिकेल असं आपल्याला वाटतं का? आपल्याला जे वाटतं ते अत्यंत तळमळीने आणि मराठी बाणा लक्षात ठेवत आपण आपल्या संसदीय शब्दातल्या प्रतिक्रिया आमच्याकडे जरूर कळवा. त्यांचं स्वागत करू. धन्यवाद.